नमस्कार मित्रांनो. गोष्ट सर्वांनाच प्रिय असते, हो ना? आजही आपण एक गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे तुमच्या एवढ्या मुलाची. ही गोष्ट कठोपनिषदातील आहे, म्हणजेच फार पूर्वीची आहे. त्यामुळे त्यातले यज्ञ, दान, रथ असे अनेक शब्द कदाचित तुम्हाला अपरिचित असतील. तसंच उपनिषदे, भगवद्गीता हे सगळं आमच्या आकलनाच्या पलीकडे आहे असेही तुम्हाला वाटेल. पण घाबरू नका. आपण अशा उपनिषदातल्या कथांमधून म्हणजेच गोष्टींमधूनच अनेक सद्गुण, मूल्ये शिकणार आहोत. आपल्या आजच्या गोष्टीतील प्रमुख व्यक्ती आहे नचिकेता, वाजश्रवस नावाच्या ऋषींचा 12 वर्षांचा मुलगा. एकदा त्याच्या वडिलांनी परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा म्हणून विश्वजित नावाचा यज्ञ केला. अशा यज्ञामध्ये आपल्या जवळील संपत्ती गोधन म्हणजेच गायी दान करण्याची परंपरा होती. त्याप्रमाणे नचिकेत्याचे वडील गोदान करीत होते. नचिकेता लक्षपूर्वक सर्व यज्ञविधी पाहत होता. त्याच्या लक्षात आलं की आपले वडील म्हाताऱ्या, कृश, दूध देऊ न शकणाऱ्या म्हणजेच ज्यांचा काहीच उपयोग नाही अशा गायींचे दान देत आहेत. त्याच्या विवेक बुद्धीला हे योग्य वाटले नाही. तो लगेच वडिलांकडे गेला आणि म्हणाला, अशा निरुपयोगी गायींचं दान करणं योग्य आहे का? आपण चांगल्या धष्टपुष्ट गायींचं दान का करत नाही? त्याच्या प्रश्नांकडे त्याच्या वडिलांनी दुर्लक्ष केले. पण तो सत्वगुणी मुलगा पुन्हा पुन्हा वडिलांना विचारत राहिला, मग तुम्ही मला पण दान म्हणून देणार का? कोणाला देणार? नचिकेत्याचे वडील त्यामुळे रागावले व म्हणाले, मी तुला मृत्यू देवता यमाला दान म्हणून देतो. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नचिकेता यमदेवांच्या घरी येऊन पोहोचला. मित्रांनो, ही गोष्ट आहे हे विसरू नका हं. त्यातील काही घटना, गोष्टी काल्पनिक असतील, पण त्यांचं मर्म, सार आपल्याला समजून घ्यायचं आहे हे लक्षात असू द्या. तर नचिकेता आला तेव्हा यमदेव त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. छोटा नचिकेता 3 दिवस आणि 3 रात्री उपाशी पोटी त्यांची वाट पाहत राहिला. यमदेव परत आल्यावर त्यांना या छोट्या अतिथीबद्दल समजले आणि त्याच्या चिकाटीचे आश्चर्य आणि कौतुक वाटले. म्हणून त्यांनी नचिकेत्याला 3 वर देऊ केले आणि विचारले, नचिकेता, सांग, या वरांनी तुला काय हवे आहे? नचिकेता म्हणाला, माझ्या वडिलांचा राग शांत हो आणि मी परत घरी गेल्यावर त्यांनी प्रेमाने माझे स्वागत करावे. यमदेव म्हणतात, तथास्तु. नचिकेता म्हणतो, दुसऱ्या वराने मी सर्व यज्ञविधी शिकू इच्छितो, ज्यामुळे मी योग्य प्रकारे ईश्वराची सेवा करू शकेन. यमदेव नचिकेत्याला यज्ञविधींचे सर्व ज्ञान देतात. यानंतर नचिकेता 3रा वर मागतो. तो म्हणतो, हे मृत्यूदेवा, मला मृत्यूचे रहस्य सांगा. मनुष्य मेला म्हणजे कोणी म्हणतात तो आहे, कोणी म्हणतात तो नाही. तर मला आपल्याकडून निश्चितपणे हे रहस्य जाणून घ्यायचे आहे. 3ऱ्या वराने मी हेच मागत आहे. यमदेव म्हणाले, अरे बाळा, दुसरं काही माग ना. मी तुला भरपूर धनसंपत्ती, राज्य, सुख देणाऱ्या अनेक गोष्टी देतो, पण मृत्यूचे रहस्य विचारू नको. मात्र नचिकेता आपल्या ध्येयावर ठाम असतो. यमदेवांनी दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनाला तो भुलून जात नाही. नचिकेत्याला मृत्यूविषयी म्हणजेच मनुष्य जीवनाविषयी व माणसाच्या खऱ्या स्वरूपाविषयी जाणून घ्यायचे असते. नचिकेत्याचा दृढ निर्धार पाहून यमदेवांनी नचिकेत्याला आत्मविद्या देऊ केली. ते म्हणाले, माणसाच्या मृत्यूनंतर शरीर नष्ट होते, पण
आत्मा नष्ट होत नाही. आपले शरीर हे एखाद्या रथाप्रमाणे आहे. आपली बुद्धी त्याची चालक आहे. आपली ज्ञानेंद्रिये जणू घोडे आहेत. मन लगाम आहे आणि आत्मा या रथाचा मालक आहे. या आत्म्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे सर्व जगाला व्यापून असणारा परमात्मा. त्या परमात्म्याशी एकरूप होणे हे मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. यमदेव पुढे सांगतात, त्या ध्येयाकडे जाताना आयुष्यात माणसासमोर 2 मार्ग येतात. एक आहे श्रेय आणि दुसरा आहे प्रेय. प्रेय म्हणजे जे आवडते ते आणि श्रेय म्हणजे जे हितकर असते ते. श्रेयाचा मार्ग अवघड असला तरी तो कल्याणकारी असतो. नचिकेत्या, तू हा श्रेयाचा मार्ग निवडला आहेस. हा मार्ग सुरीच्या पात्याच्या धारेप्रमाणे अवघड आहे, पण तरीही ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नको. अशा प्रकारे नचिकेत्याने यमदेवांकडून आत्मविद्या प्राप्त केली आणि तो वडिलांकडे परत आला. त्याला प्राप्त झालेले ज्ञान त्याने पुढील आयुष्यात श्रेय मार्ग निवडणाऱ्यांना देऊ केले. मित्रांनो, नचिकेत्याची ही गोष्ट आपल्याला अनेक सद्गुणांची ओळख करून देते. कोणते बरं ते सद्गुण? 1. योग्य व अयोग्य जाणण्याची विवेक बुद्धी असणे. 2. वडीलधाऱ्यांविषयी प्रेम व आदर. 3. चिकाटी व मनस्संयम. 4. ज्ञान लालसा. 5. श्रेय मार्ग निवडणे. कदाचित तुम्हाला असे वाटेल की काल्पनिक गोष्टीत हे सर्व गुण असलेली व्यक्ती असेलही, पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का? तर शक्य आहे. नचिकेत्याची गोष्ट पाहताना त्याच्यामध्ये ठळकपणे दिसून आलेले अनेक सद्गुण पाहून एका महान व्यक्तिमत्वाची आपल्याला आठवण होते. ते म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद म्हणजेच लहान वयातील नरेंद्र. नरेंद्रची ही गोष्ट तुम्हाला आठवते का? नरेंद्र छोटा असताना एकदा एक बैरागी त्यांच्या दारापाशी आला व त्या बैराग्याने नरेंद्रकडे वस्त्राची याचना केली. त्या बैराग्याकडे पाहून नरेंद्रने स्वतः नेसलेले धोतर त्याला देऊन टाकले. ते धोतर नरेंद्रसाठी नुकतेच विकत आणले होते. अगदी कोरे करकरीत होते, पण त्या बैराग्याने मागताच नरेंद्रने ते लगेच त्याला देऊन टाकले. या प्रसंगात दिसून येते नरेंद्रची विवेकबुद्धी. बैराग्याला गरज होती म्हणून त्याने अगदी नवीन असलेले धोतर त्याला दिले. नवीन आहे, माझ्यासाठी आणले आहे, हा विचारही त्याच्या मनात आला नाही. नरेंद्रवर त्याचे वडील विश्वनाथ बाबू आणि आई भुवनेश्वरी देवी यांनी उत्तम संस्कार केले होते. बुद्धिमत्ता, स्वतंत्र विचार करण्याची शक्ती, निर्भयता या सर्व गुणांचा वारसा नरेंद्रला त्याच्या वडिलांकडून मिळाला होता. वडिलांमुळेच त्याला संगीत, साहित्य व इतिहास यांची गोडी लागली. तर आईकडून त्याला गोड आवाज, तीव्र स्मरणशक्ती, सहृदयता हे सर्व सद्गुण मिळाले. नरेंद्रच्या मनात आई वडिलांबद्दल अत्यंत आदराची भावना होती. त्यांच्या संस्कारामुळेच आपण घडलो हे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. पुढील काळात अमेरिकेत असताना एकदा भारतीय स्त्रिया या विषयावर स्वामी विवेकानंदांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते म्हणाले, माझ्यावर माझ्या आईने संस्कार केले आहेत. मी जो काही आहे तो तिच्यामुळे आहे. ज्यांना आपण त्यांच्या विद्वत्तेबद्दल एवढा मान देतो तो हा महापुरुष म्हणजेच स्वामीजी आपल्या गुणांचे श्रेय आईला, तिच्या संस्कारांना देतो हे पाहून अमेरिकेतल्या स्त्रियांना आश्चर्य वाटले. त्या स्त्रियांनी आपली आदर भावना व्यक्त करणारे पत्र भुवनेश्वरी देवींना लिहिले होते. नरेंद्र जसा जसा मोठा होत होता
तसतशी त्याची सत्याचा शोध घेण्याची वृत्ती तीव्र होत होती. त्याच्या मनात अनेक प्रश्न येत. मी कोण आहे? या जगाचा निर्माता कोण? या जगामागील रहस्य काय? देव आहे का? त्याला कोणी पाहिलं आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करीत असे. भारतीय दर्शने, शास्त्रग्रंथ तसेच पाश्चात्य तत्ववेत्यांचे विचार यांचा तो अभ्यास करीत असे. पण या अभ्यासाने त्याचे समाधान होत नसे. ज्या व्यक्तीने या सर्व प्रश्नांमागील अंतिम सत्य जाणले आहे अशा व्यक्तीच्या शोधात नरेंद्र होता. रामचंद्र दत्त या नातेवाईकांमुळे नरेंद्रची श्रीरामकृष्णांची भेट झाली. 2-3 भेटींनंतर नरेंद्रला विश्वास वाटू लागला की आपण ज्या अंतिम सत्याच्या शोधात आहोत त्याचा मार्ग श्रीरामकृष्णच दाखवू शकतील. त्याचवेळी नरेंद्रचे वडील विश्वनाथ बाबू यांचे अकस्मात निधन झाले. घरातील सर्वात मोठा मुलगा म्हणून आई व भावंडांची जबाबदारी नरेंद्रवर पडली. शिक्षकाची नोकरी पत्करून नरेंद्रने ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. पण पैसा मिळवावा, संसार करावा, या जगातील सुख मिळवावे याविषयी त्याला कधीच आकर्षण वाटले नाही. अंतिम सत्य प्राप्त करणे हा श्रेयाचा मार्ग नरेंद्रने निवडला होता. पण घरातील आर्थिक विवंचना कशी मिटवावी हा त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता. नरेंद्रने श्रीरामकृष्णांना विनंती केली, माझ्या वतीने तुम्ही जगन्मातेला प्रार्थना करा. श्रीरामकृष्ण म्हणाले, अशी प्रार्थना मी करू शकत नाही. त्यापेक्षा तूच का नाही करत प्रार्थना? आज मंगळवार आहे, तेव्हा रात्री तू मंदिरात जा, जगन्मातेला प्रणाम कर आणि तुला काय हवं आहे ते तिच्याकडून मागून घे. रात्रीचे 9 वाजून गेले. नरेंद्र मंदिरात गेला. जगन्मातेची मूर्ती पाहताच प्रेम आणि भक्तीने त्याचे मन भरून गेले. तो मातेची प्रार्थना करू लागला, हे जगन्माते, मला विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान आणि भक्ती दे. भावपूर्ण अवस्थेत नरेंद्र श्रीरामकृष्णांच्या खोलीत परत आला. रामकृष्णांनी विचारले, काय मागितलंस? आर्थिक विवंचना दूर करण्याची प्रार्थना केलीस ना? नरेंद्र म्हणाला, नाही, मी ते विसरूनच गेलो. श्रीरामकृष्णांनी नरेंद्रला पुन्हा जगन्मातेची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात पाठवले. परंतु परत तसेच घडले. ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्य यांच्याखेरीज दुसरे काहीही नरेंद्र मागू शकला नाही. मित्रांनो, पाहिलत ना, नचिकेत्याच्या गोष्टीतून अनेक सद्गुणांची आपल्याला ओळख झाली आणि त्या सद्गुणांचा आविष्कार स्वामी विवेकानंदांच्या जीवनात पाहायला मिळाला. ते सद्गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया आणि त्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या चरणी प्रार्थना करूया.